बरं का ग आपल्याला मळ्यात जायचंय आता हा हा मग पाणी बिनी हे घेतलं काय घेतलं भाकरी सगळं घेतलं. मळ्यात जायची गोष्ट खरी तिथे लय ऊन लागत ग मग आता काय करायचं पण सावलीला बसून सावलीला बसून ते मग इथं सावली नाही का मग सावली आणि मग मळ्यातच काला जायचं सावलीला बसायचंय मग मळ्यात जायला काही गरज आहे का त्यापेक्षा आपण तिकडे गेल्यावर थोडंसं त्या मिरच्या उपटायच्या ना संपलेल्या त्या मिरच्या उपटायच्या झाल्या तर थोडं जेवण बिवण करू हां आणि जेवण केलं मग आपण काय करू जर पोरगा येत असला आपला तर पाहू नाही तर मग राहिलेलं जे काम आहे ना ते उरकायच्याच मागं लागू. आता ते करीतच राहतो येऊ नाही तर जाऊ आता. हा ते खरं आहे दिवसामध्ये जेवढं काम होईल तेवढं करायचं कारण आपल्याशिवाय काही काम करायला कोणी नाही. आता एक तर ती पोरं गेली तर करमतही नाही जसं आता चालायचंच. आता ह्या पोरानं काय करायला पाहिजे आपल्याला काहीतरी धीर दिला पाहिजे कामाचा. हा देतो आपल्याला मळ्यामध्ये मळ्यात काढून तोय बसतो मग काय करतोय काय माहिती मग त्याला गप्पा मारायला कोण भेटत आणि कोण नाही ते आपल्याला माहित नाही. बरं काय काय घेतलंय तो अहो पाण्याच्या बाटल्या घेतल्या डबा घेतला जेवणाचा अजून काय घेतलं खुरपं घेतलं भाजीला राहून द्यावा भाजी काय घेतली भाजी घेतली ना कांद्याची पात घेतली ना असं का त्याला ठेवला डबा घरी चटणी घेतली का नाही लोणचं घेतली लोणचं घेतलं कांदा सगळं घेतलं आणि मग आता जेवायचं लाव का दरवाजा हा दरवाजा लाव पण मला असं वाटतंय का ते पोराला सांगून गेलं ना मग सांगा करा फोन त्याला तू दार लाव आता काय फोन नाही करीत आपण निघून जाऊ तर ते फक्त आहे ना यायचं असेल तर येईल आणि नाही आलं तर काय नाही आपलं काम आपण उरकीत राहू काम लय पडलंय टाकायचे लसूण काढायचे गंज काम आहे एक तर मला पाहिजे ना मग चला मग काला जाऊ पण लय ऊन लागून राहिले. अहो मग तुम्ही सावलीला बसा मी करील तो लसूण गोळा करील तुला नाही ऊन लागायचं आता काय मग एवढं आता मी उन्हातलीच आहे मी कुठं सावलीतलीच ना आजारी पडल्यावर चला दवाखान्यात घेऊ मग आता गेले ना काय आता कामही करायला लागत दवाखान्यातही जावं लागत काय काम आहे अजून तुला माहिती आहे का लय काम आहे काय मग आता तो लसूण काढायचा कांदे चाळी टाकायचे मग अजून त्या मिरच्या फोडायच्या वाळत घालायच्या गेल्या काय करायचंय गेल्या करू ना काहीतरी मग आता करू नाही काही त्या मिरच्या उपटायच्या वावर रिकाम करायचंय पहिलं चला रिकामे करू मग काय करतो तर रिकाम करू त्याच्यात मग काय करायचं परत मग मला 2-4 दिवसांना ना जायचंय भेटायला कोणाला भेटायला म्हातारीला भेटायला जायचंय तिच्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय मला तिकडे जायचं ऑपरेशन केलं का काढून टाकले डायरेक्ट नाही काढून नाही टाकले असे काय बोला त्या नाही मला वाटलं डायरेक्ट काढून टाके ऑपरेशन केलं होतं काढून टाके त्या आता मला काय माहिती चावळा त्या काय माहिती नाही मला कल्पना नाही ती ऑपरेशन कसं डोळे काढणं काही चावळत राहते नाही पुढं चावळत नाही राहिलो मी खरं विचारलं तुला डोळ्यांचं ऑपरेशन केलं मग भेटायला जायला नको का बरोबर मग परत नात बाळातीन झाली तिकडे जायचंय मला महिनाभर महिनाभर जायचंय तर हा आदिवासी जगल का आता आदिवासी जगल तर करायचं खायचं काय एवढं थोडासा भात घाली जायचा नाही एवढं महिनाभर तू जाऊन जमणार नाही तू फक्त एक काम कर पुरीच्या सारखे फोन चालले आई तू ये आई फोन जरी चालले ना तर जास्तीत जास्त 2-3 दिवस जाईल इकडं 4 दिवस मला येऊन देतील का मग येऊन देतील बरं पाहिल मग आता बरं आपण आहे ना पहिलं कामाचं पाहू चाल मळ्यामध्ये ना पहिलं काम करून घेऊ दादांबाई गेलं वाटतं यांना दम निघत ना मला हे कामाची लय कामाची त्याला असं काम करायला लागत ही जाऊन बसली आता ना बसतो थोडासा आराम करतो मग जाऊ थोड्या वेळानं यांना म्हणतो उन्हाचा आराम करायचा पण काय ऐकायचं संध्याकाळी 4ला गेलं तरी होतं काम एवढं काही विशेष कामं बी नाही बसतो आता मध्येच काढतो भाऊजी का वय नाही बाय तुम्ही तर मला पण घरात चालले काय या मी तेच म्हणलं मला तुम्ही या बाई गरम होतं बाहेर बसन बाहेरच बसतो हा बाई लय गरम होतं बाई घरामध्ये बस लाईट गेली आज माहिती का आज काय ते लोड शेडिंग हवा येईल नीट हा हवा येते दराच्यात म्हटलं इथेच बसू नाही बाहेर काय नाही ठीक आहे कोणी पाहिलंय बिलं कसं आहे तुम्हाला माहिती ना त्याला काय होतं आपल्याला कुठं काय करायचं गप्पाच मारायचं रंजना वहिनी आहे ना ती मला कालच विचारित होते
हा का का म्हणे काजल वहिनीचं लयच येणं जाणं आजकाल चालू आता बाई मी जाते इथून तर येते बोलते आता मग इकडे जाते कधी माझं काम राहता मी तिला बोललो ना मला तुला मना केलं का मी मी रोज येते का बाय आता तुमच्या बरोबर कधी कोण गप्पा मारायचं मला काय माहिती आता का 8 दिवसापासून तर येते ना तुम्ही आता 8 दिवस म्हणजे मध्ये एक तरी चेक करा तुमचा आला आता इकडून जाते मी तर मग चला बा वावराकडे जाता जाता दिसत आहे तुम्ही या टायमाला कसं आहे ना तिचं पुढं पोट आपण भेटलो का तिच्याशी खुटखुट करते कोणाचं रंजना वहिनीचं हा का तिला लय तकलीफ ती होते तशीच आहे, याला चाटे करते चल. बसा ते काय मग मध्ये जायचं आणि इथं बसून या ना लय मस्ती तुला. काय करावं बाई गरम लय होतं म्हणलं पसारा बसा बी ना, काय हा नाही माहिती तुमचं का? लयच पसार आहे घरात हा, बस इथं बस जा कस काय आड वाटत तुम्हाला काय नाही बाई बरं आहे आता माग काय दवाखान्यात गेलात का तुम्ही दवाखान्यात ना मला नाही हो ती माझी भाऊजाईला नेत होती सारखी तिला जरा त्रास चालू आहे ऑपरेशन झालं काय अहो तिच्या पोटात आहे ना अशी गाठ होती हा. मग त्याच्यामुळे आम्ही तिला नेतो आणतो मग मला जावं लागत तिकडं मध्ये आधी एक विषय वहिनी गावातले लोक नाव काढते तुमचं आलं कशाबद्दल काय ते तुमचं म्हणजे लय भारी बाई आहे बा असं अहो म्हणलंय मदत करायला आता त्या दिवशी ती शिल्पी पडली होती हा गाडीवरून हा तुम्ही तिच्या स्कूटीवर तिला ताबडतोब घेऊन गेले ऍडमिट केलं अहो ती बी आणि आमच्या इथं ती संगी ना हा. आमच्या बाजूची वरच्या बाजू त्या दिवशी तर तिला घरातच फिट आली धरलं तिला न उचलून नेलं बाई तिच्या नवऱ्याने. लय तुमच्या गावामध्ये असं नाव निघत ना आता कसं राहतं माहिती का आपल्याला वाटत जाऊ द्या आपलं आपलं करावा तुम्हाला काही मदत लागली तर नाही सांगा खरं पण तुम्ही मदत लय करते बा मग तुम्हाला काही वाटलं तर सांगा बाई गरीबाचा हात मला काय नाही माहिती या बा माझं कसं आहे माहिती का तुम्ही 2 शब्द गोड बोलले ना बस आपल्याला तेवढंच पाहिजे पण मग मी काय म्हणते हो, तुम्ही त्या राणीला का बरं काढून दिले नाही काढून नाही दिलं तिचं काय झालं माहिती का तिला आहे ना थोडंसं आहे ना त्रास होत होता तिला खरं पोटात त्रास होत होता असं असं असं. बरं समजा जर इथं असलं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तिला म्हणलं तू 8-15 दिवस हा, असं, असं, असं. तिला म्हणलं नको त्रास आहे ना कशाला दुखणं वाढवायचं पुन्हा हा पैसे दिले मी तिला जवळजवळ 15,000 रुपये देऊन आलो हा का मला काय वाटलं रागानेच गेली का काय म्हणून म्हटलं कधी संगी बरोबर गप्पा मारे त्या दिसत त्या कुठं दिसत तुम्ही का काय नाही इड विषय कसा होता माहिती का बाई आहे ना बाईला अजिबात आवडत नाही बाईला लागत काम ते तर आहे हो. माणूस आहे ना. बाई माणसाची जात तशी. माणूस बसेल दिसलं का बाईचं डोकं उठत पण तुमचा स्वभाव लय भारी बर का मग तुमचा बी स्वभाव लय भारी माझं बाईचं बा- मी लय तिला लय माझा लय जीव आहे तिच्यामध्ये माहिती आहे हा ना का हो आणि तुमच्या आई ते कुठे गेले ते तर आमच्या घरी हा तिकडच्या घरात जात असेल ना ते काय हे असंच थांबा त्या वाटत इकडं ते काय करते आता हा टाइम झाला का बाटले बिटले भरते पाण्याच्या हा आणि तिला चाळीमध्ये काय करते उन्हाचं थोडं तिथंच आराम करते ते बरे हा जरासं हवेशीर बरं राहत त्यांना मस्त ना इथं करमत बी नाही असं ते म्हणते तिथे काय लय गरमट तर म्हणे गावात आहे ना हे पोरं आहे ना असे चाव चाव करते ना अहो झोपू नये दुपारची ना आता तर अजून सुट्ट्या लागल्यावर तुम्ही विचारूच नका बाई ते काय विचारता सोय नाही बरं का होईल भाऊ घेऊ सकाळी गेलो संध्याकाळपर्यंत येतच नाही वाटतं ना नाही नाही त्यांचं काही काम चालू राहते पोराला सुट्ट्या लागल्या का आता सुट्ट्या लागल्या पोराला पोरा नाही सुट्ट्या कुठे लागल्या पेपर चालायचे ना आता पेपर संपल्यावर सुट्ट्या मग मी काय म्हणते तुमच्या पोराची एक गोष्ट भारी भाऊ काय कधी तुमच्या मागे लागते नाही 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 एवढं ऊन नाही पण ते जाळ कुड्या झालं का काय काय ते कुड्या वळा नाही सारखं कोंबड्या का तर राखा बसा विड इकडून कोंबड्या इकडून कोतडी निकडून ये निकडून ते व्हायचा का आणलाय फार या बायाचं कधी जेवायचं उरकत आहे पोरं कुठे गेली काय माहिती काय करते बाबा या कोड्या वाळीतो ना बस ना भारी आलं ना मस्त आलं मस्त किती एवढ्या उन्हाचे बसले अगं कोड्या अप्रूक आहे मला ते कोड्या जर एखादं कोंबडी बिंडा पळवली तर हा हं? आई तुम्हाला कुठलच चांगली कुठं नाही हे काय एवढे अर्धे गायब झाले कुरड्या तर तसेच आहे बरं मी काय होतो आता लई दिवस झाले ना हा तुमचं काय भांडणं झाले का काय झाले नाही काहीच नाही मला बरं नव्हतं माझ्या पोटात दुखत होतं मग ते म्हणे जाऊ नये माहेरी तू काय जाणार आहे हा जाते आता जाईल थोड्या वेळात. अरे घरी त्यांची आवड व्हायला असेल बरं तू विचार कर हा. आता तुझी सासू बी ती रानात पळती म्हणते सारखी हा ते रानातच जातं कांदे लसूण लावले म्हात्र्या माणसं जाता कवर जीव घेते तू मग देता मग सोडून आता लगेच चल मग तुम्हीच आणि येड या कोड्याला राखण कोणी हा कोड्याला राखण कोणी बसा मग तुम्ही मग मी जाते ती गेली तुझ्या गेली कपडे धुवायला तिला नेले फक्त एवढं हारू टपटा भरून तिचं 4 वाजेपर्यंत येणार नाही मला म्हणा कोड्यामध्ये आठवा म्हणा इथं मग आता मी एकटी जाऊ जाय ना मग काय तर चुकून एकटी आली इकडून एकटी झालं काय होते
मला बरं नव्हतं बाबा. आता बरं लागत आहे ना? मग मला सोडवायला आलं तर मग बरं वाटेल मला. नाही जाय तू जाय जाऊ मी. जाय मी काय म्हणतो हा आणि एक काही काय जरा शेता पोता म्हणजे काम करी जात सारखी मला घरी शेतात नाही आवडत मला. जातात ना ते माझे सासरे. सावता जाते पण ते तुमच्या कथा जीव काढते आहे ना ते का काही त्यांना काय दुसरा पोरा काढून परपंच करायचं काय? ते म्हणता की नको जाऊ तू नात. हाय आम्ही तर अगं करतो. सवय लावून घे थोडी थोडी कामाची येडेवा नको करी जाऊ अशी. तुमच्याकडे नाही केलं शेताचं काम तिकडे काय करू मी. अगं हाय तू सासू करते तवर झालं तू सासू बसते मग काय सवय करते? लावून गेली थोडी थोडी. आता जात जाईल. तुम्ही मला बोलले ना मी जाती मग हा? जाती मग मी. बघा हा मग जाऊ जाऊ मी. हा जाऊ आणि घरी गेलो फोन कर. घरी गेल्यावर फोन लावते मी. हा मला पोचते म्हणून हा जावं ऊन झालेली. हा ना ऊन लय झालं. आता गाडी येईन बाई किती गाडी. 15 मिनिटात गाडी येईन बाई. लय वैताग या पुरी साहेब का नाही. थोडं काय झालं का मायरा पळती थोडं काय झालं का मायरा पळती. आरसा जाऊन ठेवतो इडे एखादा हात कावळे बसतात नाही. पण वहिनी त्या दिवशी तुम्ही चहा केला होता ना छान केला त्या दिवशी. हा 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 तुम्ही कोणती पावडर वापरते असं? अहो काही नाही आपली नॉर्मलच राहते सपटची वापरते. खायला पण चव म्हणजे चवच बरं का. अहो मग आता थोडंसं चांगलं करावं दूध बीज जरासं. आणि मला आमच्या घरी सवय काय माहिती का पावडरची टाकायची चहामध्ये आणि चांगलं उकळायचा. नाही पण ते काय विषय कसं राहतं माहिती का ना काही काहीच्या हाताला चवच वेगळी राहते. हा बाई हे असंच मला 2-4 जण म्हणे बरं का माझ्या हाताची ना कारल्याची भाजी माझी ननंद आहे ना तिला लय आवडती. अजून आहे ना ढोकळा 1-2 वेळा केला ना त्या संगीला दिला तर तिला लय आवडला. भाजी बी मग मी 1-2 भाज्या आहे ना मला लय आवडतात अशा खरं मन माहिती लावून का बनवायला. मी आहे ना चहा घेत नाही पण मला काय झालं माहिती का ते कमला वहिनी नाही का हा कमला वहिनी म्हणे अहो तुम्ही फक्त नाही एकदा काजल वहिनीच्या हातचा चहा पिऊन पाहा नाही. हो बाई रोज या ना मग. मग म्हणलं असं आहे का म्हणे तुम्ही ना नुसते चाटशाल म्हणे कप सुद्धा चाटशाल. नको काय खरं तसंच झालं ना त्याच्या घडी घडी बशी वर गरज आहे मग अजून घ्यायचं ना हो यायचं ना मग परत. मी कुठं नाही म्हणते आणि असं बी ते कुठं राहत्या घरी. नाही ते नाही राहते घरी. आणि असले बी तर त्यांचं काही नाही तसं. त्या दिवशी नेमकी काकू होती ना घरामध्ये जर म्हणलं तुम्हाला तसं काही नाही तसं काही नाही. काही तर आता गावात राहणं म्हणे येणं जाणंच आहे ना. तुमची जर वावा केली आणि काकू नको बा वेगळं यायला मला मध्ये. आणि म्हातारीचं काही नाही राहत. म्हातारीला माहिती कोणी येतं जातं माहेरच्या त्या गावातल्या आणि माझं तोंड एवढं हे गोड आहे ना मी कोणाशी बडबड बडबड बोलून मोकळी ते विश्वास ठेवून देते कोणावर. ते आहे बा. तुमच्या साडीचे रंग बिले आवडते बरं का मला. मी तिला सांगतो ना तू आहे ना जाय तू काजल वहिनी ना काजल वहिनी सारखे साड्या घे. माझ्यासारखे हा पण येलं येड आहे हा. हे ना हे काही बी घेऊन येतं. अरे देवा. आता कसं आहे हो तिला अजून नवीन आहे तिला काही कळत नाही चॉईस नाही तिला. नाही, तिला काही चॉईस बी नाही तिला काही म्हणजे समजतच नाही डायरेक्ट काही गोष्टी. घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. साडी सुद्धा नसते येत ना तिला व्यवस्थित नाही नुसती गुंडळी ती. ओ बाया मग शिकून द्यायची ना तुम्ही. काय मी शिकवायची कशी नेसते मस्त. हा मला कधी शिकायला नाही लागलं. बरं का वहिनी तुमची साडी पाहिलं साडीमध्ये तुम्ही अशा दिसता ना मला इतकं आवडत ना साडीमध्ये म्हणलं लयच तारीफ करते बाई तुम्ही लय तारीफ नाही खरंच ना वहिनी. हा ना काय माहिती का असं कोणासमोर जर बोललं ना नको उगी संशय. हा ते आहे बा नाही पण मग आता असं मला साड्या लय आवडतात. तुम्ही म्हणाल ना ही साडी आज तुम्ही सोन्याची साडीमध्ये इतक्या भारी दिसून राहिल्या ना. हा का हा अगं बाया आणि विषय काय माहिती का वहिनी तुमच्या साडीचा कपडा बिली भारी हो. हा ना हा ना इतकं भारी वाटतो ना. अहो ते काय असं जिथं आवडली तिथं घेऊन टाकायचं. आवडतं मला तुमचं. हो बस झालं आता. या बाहेर या. मला याच्यासाठी पाठवलं होतं का माहेरी. कधी आली त्याच्यासाठी कधी पाठवलं आली होतं का म्हणजे म्हणजे. हा म्हणजे कधी आली बा असं. हा तुम्हाला एवढी साडी आवडते का यांची. नाही ते साड्या सांगतात वहिनीच्या. हा का ए बाई नीट बोल बाई आम्ही बसलो होतो मी चालले होते वावराकडे ते दिसले म्हणून बसले घरात. म्हणून मला पाठवलं होतं वाटतं तुम्ही. नाही रे तुझं पोट दुखत होतं ना त्याच्यामुळे पाठवलं होतं ना. मग पोट दुखत होतं मग तुम्ही यांना घेऊन कावर बसले होते मग. अरे आले त्या अरे त्यांना घेऊन म्हणजे मी चालली होती म्हणून बसली. बाई काय तुम्हाला बोलते? काही कामधंदे नाही का. नाही बाई काम नाही मला फक्त ते नवरे जरा गप्पा मारायचे काम आहे. हा का हा आणि तुम्हाला एवढी साडी आवडली ही. हा साडी खरंच गावाची नाही डावाची नाही ती साडी. अय माझी आहे तशी आहे. आहे. भारी भारी साडी. हा हा का चवाची मी नाही म्हणतो गावाची. त्या दिवशी तू ना काजल वहिनीकडून साडी कशी नेसायची ते शिकून घे. काय त्याला साडी पाहिली कशी दिसते त्यांना. म्हणजे तुम्हाला आता त्या आवडायला लागल्या का काय. आवडायचा विषय कुठे आहे मी साडीचा विषय बोलतोय. मी म्हणलो का ते आवडते म्हणून. हा हा ओ कशा ही काय बसली तुमची तुम्ही बायको? घरामध्ये बसलेली होती रे घरामध्ये. अरे तर दररोज येते ना. मी उजत पकडलं डायरेक्ट.
दरवाजा येते ना आम्ही तर दार लावून नाही बसलो होतो ना मग? दार उघडं ठेवूनच बसलो होतो ना दरवाजा डायरेक्ट हातामध्ये असं साडीचं पदर अरे हातामध्ये? त्यांना म्हणलं हे साडीचं पोत तुमचं पाहत कपडा होते आहे ते ना. पोत पाहत होते. म्हणे माझ्या बायकोला घ्यायची आहे हा का हा एक दिवस एक काम करा वहिनी तुम्ही ना हिला घेऊन जा बाया एवढा तोंडाला नको गो बाय एवढं तुला- नाही, तोंडाला तू काय तुझं काय म्हणजे मी बोलती बघितलं ते माझं एवढं तोंडाचं दिसत का तुम्हाला बरं मला एक सांग तू मला फोन का बरं नाही केला तू घ्यायला फोन आलोच का ना बरं मी नाही केला? किती दिवस झाले 8 दिवस झाले किती दिवस झाले 8 दिवस झाले कमी झाले का ते 8 दिवस काय नाही हा? बरं बरं मी आता- तुमचा विचार केला यांचे जेवणाचे हाल होत असल हं. नाही इकडे हे बाय मला फक्त आहे ना आता तुझी काम करते बाकी इकडे सगळं भेटत मला काय टेन्शन नाही हा मग हे आहेत ना मग कसं आहे तुम्हाला टेन्शन म्हणजे राहील अरे आई करते ना सगळं जेवायला खा आई काय आई बाबा ते जाता वावरत त्यांनी आहेत मग येतात तुम्हाला टाइमपास आम्ही काय आमच्या कामाधंदे सोडून येतो का आम्हाला संसार नाही का पोरसोर नाही का नवरे नाही का अरे काल सांगितलं वहिनी येलं ते. तुम्ही सगळं काम करून बरोबर टाइम काढून येतात काय बरोबर. टाइम काढून येतात आम्ही रोज येऊन बसते का आज दिसले मला परवा आलेच आले दिसले ते. काल संगीत वहिनी येलो होती मग काय हो तुमचं काय हो? मला नीट सांगून दे काय काय काय? काय म्हणजे काय? ए वहिनी बाई काय? नीट बोल वहिनी आहे. हो हे काय मी तुमच्या आई वडिलांना सांगून दिलं बरं का हे असं तुमचं काय काय म्हणजे म्हणजे अरे तुम्ही तुला काय हो. म्हणायचंय तुम्ही ना मला याच्यात हे करू नका काय हा काय करू नका म्हणजे मला पोट दुखत होते मी गेली चुकी केली का मी तुम्हाला म्हणत होती मला इथे ऍडमिट करा हा ते तुम्हाला हिला भेटायचं होतं का तुम्हाला इडले ओय, डॉक्टर मारा. भेटायला नाही का इथं काय भेटायला काय गार्डन बिर्डन नाही काय इथं Garden भेट राहिले बिर्डन आहे का? हा ए, कुठली कुठे नको कोणी घरात तुमच्या येईल पुढे म्हणजे घरात बसल का कोणी गार्डन भेटायला काय चावळती बाई आता आली याच्या पुढे दिसू नको मला का बरं? ए, मी हा. तुझी कामी नाहीये हा, नाही, दिसू नाही नको. वहिनी येत जाऊ हा, येत जा म्हणजे येत जा मी जाऊ का मग कुठं माया घरी तू कशाला जाती मग- मी काय म्हणते? मग ती येत जाईल ना दुसऱ्यावर एवढं उच्चार करण्यापेक्षा आपल्या नवऱ्याला बोलावं आधी काय बोलावं? हा, काय अरे, ते त्या बोला त्या कशा तू बोलती कशी हा आणि अहो, तुम्ही तुझ्यापेक्षा- बोलशाल तेव्हा माझ्या नवऱ्याला बोललेले बायाला आवडता मग तो नवऱ्याला बोल बाई ह्या बाईशी बोल नको त्या बाईशी बोल नको आपल्या नवऱ्याला येडे, बोलावा आपलं लग्न व्हायला नव्हतं ना हा तर तसं आम्ही लहानपणापासून गप्पा मारतो माहितीये का मग अजून गप्पा मारा ना तिचं मग. लग्न झालं, मी एवढं एवढंच जातेच होतो. मग मी हा? जाते मॅम स्वभाव लय भारी त्यांचा वाला हा, तुला हा, काय पाहिलं कळलं? मग. तुम्हाला त्यांच्या साड्या आवडतात साड्या मला नाही आवडणार बरं काय असं पाचबांगा ही बोल येडं आहे, तिला बोलायचं हा. सुचत नाही काही बी बोलत बावळाट सारखी हा काय झालं आता मध्ये चालायचं ना बाहेर ठेवली पिशवी नाही मी माझ्या बापाला फोन लावते ना अरे कशाला बोलते त्या बापाला नाही लावतेच मी माझ्या काडीची बापाला आग माडी लावून राहिली phone. काय काडीची मला आवडेल हा लाव दे मग? लावा फोन लाव, लाव तुमच्याच फोनवरून लावा लाव लाव फोन काय लागलं धर तुला बोलायचं बोल धर काय फोन लावून राहिले रिकाम प्राणी हा हॅलो हा बाबा या तर घरी का बरं बाई आहो हे पहा ना तुमच्या लेखन काय केलं काय केलंय तुम्ही या डायरेक्ट या तर काम आता ते सगळे सोडून द्या पहिले इकडे या आम्ही मळ्यात आहे बाबा नाही या बरं बरं येतो या पटकन या आई बी घेऊन या बरं बरं हा हे वाढवाच करते गाड्या हे काय ही कमी इच्छा बापाला फोन लावायची हा का तुमच्या बाप आमच्या दादाला फोन लाव दादाला फोन लावला तू हा दादा बी ते ते बरे काम करते त्यांना घे बोलून आयला तुझं ना तुझं काही अवघड काम आहे गाड्या हा येऊ द्या ना दादांना पण येऊ द्या काय येऊ द्या आम्ही काय हे करत होतो काय तुझ्या डोक्यात ना मळ साचला मळ काही नाही मला बी साचला भ्रष्ट मला सगळं बुद्धी दिसतं भ्रष्ट बुद्धी बुद्धी. बुद्धी भ्रष्ट हा हा काही हे नाही हो मी चालले बाई जाऊ द्या मला नका डोक्याला ताण देऊ नका बाई थांबा तुम्ही आता तुम्ही नाही काय येऊ द्या घाबरत्या ना त्यांना येऊ द्या ना खरं खोटं होऊन जाईल ना क्लिअरच करून जा ना तुम्ही कशाला घाबरत्या तुम्हाला काही काम आहे का आता? जनाची नाही तर मनाची काय ठेवा ना बाईनी हा आपल्या नवऱ्याला दापावा आपल्याला गोड नाही लागत ना आपल्या नवरा कोणत्या बाईशी बोललेले तर आधी आपल्या नवऱ्याला बोला दुसऱ्या बाईला पुढे तोंड नाही उचकू मग? हा बोल नाही गावात तुमच्यामुळे राहणे मला बोलू राहिली ती बाई हे का ग पोरा नाही घरी काय उद्योग करून ठेवले काय माहिती हा ना त्या सुनबाईचा फोन आलता डोकं पाणी करत जाऊ नये असं माहिती काहीतरी वाढवास केला वाटतं यानं घरी राहून आले राहून उन्हा गाडी हा, आली. येऊ द्या ना त्यांना हा? सांगते ना तुमच्या आली घराने मी काय 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 का रे तू हा अहो दादा काय झालं माहिती का हा? आता तुम्ही गेले हा. वावरामध्ये हा बसलं म्हणलं थोडस लोळावा आणि जावं म्हणलं आता तुम्ही वावरात आरामच करत्या पण थोडस लोळतो तुम्ही नका तेल मीठ टाकू हो. मग तेवढं वहिनी चालल्या ते कुठं तरी पाहिलं वहिनीला म्हणलं या वहिनी थोडं बसा आणि वहिनीचं काय काम आहे आपल्या घरी अहो मी चालली होती मग आले ते म्हणे बसा बाईनी 5 मिनिटं मी बसली ऐकलं का? मग ऐकलं का? आता काल त्यांच्या बरोबर संगी होती त्या संगी बरोबर आले गप्पा मारत्या त्या दिवशी तो रव्या होता आता बोला त्या त्यांच्या टायमाला आलं कोणी तेवढं घरी इकडून येऊन तर. नाही बाई धडकलं आणि म्हणजे तुम्ही असंच बोलले ना तसंच घेऊन काला बसले अरे पण तुला मळ्यात काम नाही का नाही काम आहे आणि मग? संध्याकाळी मग ते आता तुम्ही दोघं जर एका ठिकाणी बोलत बसले असतील तिला काय वाटणार नाही बोलत म्हणजे बाई
मला वाटलं तुम्ही तरी जर ढवळे झाले तुम्हाला तरी समज बुद्धी राहील आणि तुम्ही तर अजून सुना पुढे असे बोला त्या. बरोबर बोलताय ते, म्हणजे- बरोबर काय बोलताय. बाई म्हणजे तुम्ही लाजा सोडून दिले आम्ही सोडून द्यायचं काय का? आम्ही काय धुंगणाचे सोडून याला गुंडाळले काय 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 लावलं? कपाळाला गुंडाळे का काय बोला त्या तुम्ही? थोडं बिनलाजासारखं बोलायचं सोडून द्यायचं. काय बिनलाजासारखं बोला दुसऱ्याच्या घरात आपण मसनात गौरा गेला आणि कसं बोला त्या नाही नाही कसे बोला त्या दुसऱ्याच्या घरात म्हणजे दुसऱ्याच्या घरात लायसन अहो, काढलं का काय? बसायचं? बसायचं म्हणजे एका गावात राहायचं तुम्ही माझ्या घरी येऊन बसाल तर उद्या माझे घरचे लोक नाही म्हणणार तुमच्यामुळे ती बाई आज अहो, बोलते काय? दादांना. अगं दुसऱ्याच्या तुमच्यामुळं. मध्ये नाही नाश करू. काय पाहिलं तुम्ही बरं का हो दादा पाहिलं मला का एक डोळ्यानी काय? सांगा. मला एक सांगा मला सांगा. लग्न व्हायला नव्हतं तसं मी गप्पा मारतो सगळ्याशी चेष्टा अरे अहो, गप्पा मारतोय बोला त्या? मग असं बाया घरात घालतो का? नाही घरात कुठे घातले ना मग हो, तुम्ही आता तोंड सांभाळून बोला तुम्ही बी काही बोलायला लागले का हा तुम्ही हे कोणचं बोल नाही अहो सुनाला दापायचं ठीक आहे ही मेंटल याचं काय खरं नाही मेंटल कशी म्हणता येईल तिला परपंच समजत नाही का? दर तुला फोन करा माझ्या बापाला फोन लावून. ए, बापाला काय फोन रानामध्ये लय ना काम राहत तिकडे कामाला यायचं इकडं बसलं आणखी हो, थांबा. लावलं म्हणजे हो, आता यांना थांबा, मी फोन लावते त्यांना. बाई हॅलो? तुमचे घरदार लोक हा, सगळे मला असेच घरी काय या की मी तुम्ही काय ग बाई? तुम्ही म्हणे ना ऑपरेशन झालं होतं पटकन घरी जाय त्यांचे हाल होत आहे हा मग माझं तुम्ही या पटकन या मला काहीच नाही बोलायचं तुम्ही स्पष्ट या समोर बोलून घेऊ मग काय तुझ्या नवऱ्यानं मारलं का सासऱ्यानं मारलं? मला कोणीच मारलं नाही आहे तुम्ही या लय मोठा झालाय बरं बरं आलो हा ठेव आणलं का? हा लगेच या या बा आता एक प्रकार कुठली कुठे गेला आता त्यांच्या आई बापाला अरे मग आपण लाजा सोडल्या आम्ही उन्हातानाच कामाला जातो आणि तू घरात अहो, लोळतो बसले तुला लाज असेल ते नाही वाटत? घरात मग बोललं माणूस 5 मिनिटं आता तुम्ही चालता चालता कोणाशी बोला त्या का नाही नेटके चालेल. मला एक सांगा कशावरून रस्त्यात तुम्ही नेटकी चालली दिसल्या- होत्या? मला एक सांगा तुम्ही एखादा बाई माणूस दिसल्यावर बोलत नाही का रस्त्याने त्या बी काही भाऊ दादा बोलत नाही का रस्त्याने कोणी माणसाला दिसलं चाललं रस्त्याने बसलं एकटं माणूस काय बोलणं बंद करायचं गावात राहायचंय ना एवढं एका पलंगावर बसून अहो ते म्हणे बसा वहिनी इडो मध्ये बाहेर कुठं त्यांना उन्हात साडी बसा आवडते त्या त्यांची साडी. आपल्या घरात खुर्च्या नाही काही नाही म्हणलं बस इथं जवळ आणि इकडे बाहेर नको होतं का? बाहेर आता कुठं बसणार इड मातीमध्ये मी तर बसायला मग आम्ही काय बसा बसतो 5 ते मिनिट. आता खुर्च्या तुम्ही असं बसा आम्ही त्या घेतलं असतं बाहेर म्हणजे या मध्ये थोडं बसा बाई पण तुला पटाय पाहिजे पुरीला घेतो घरामध्ये अहो, आई न पटण्यासारखं काय अरे केलं मी? घरी ओ बाई पोरगी नाही ओ मा तरी ते गोड नाही लागत बरं मी आजूपर्यंत नाही ना पहिल्यापासून बोललोय ना या उद्योगापेक्षा घरी लय ना काम आहे आपलं. पोरगीने मी लग्न होईल बाई आहे माझा नवरा आहे संसार आहे मोठे मोठे पोर आहे मला पण मग हा? असं काही बी मनामध्ये येऊन संसार उद्ध्वस्त होतो अशा आई तशी बाप आहे तशी बायको तशीच आहे तुमची पण काय उपयोग नाही म्हणजे काय फक्त तुम्ही दोघं चांगले आहेत असं म्हणायचं मी का? कुठं म्हणली काय नाही काय त्याला काय वाटलं नाही पण मग आपली बुद्धी कुठे चालती मला मी तेच म्हणते तुम्हाला रस्त्याने एखादी बाई माणूस दिसले तुम्ही बोलायचे राहता का? रस्त्याचा प्रश्न वेगळा आहे घरातला वेगळा आहे. मग घरात आता कोणी बसेल राहिल्यावर त्यांना 2 पोर आहे नवरा आहे पण सोन्यासारखा काय गरज आहे हा? हो एक काम करा मी येतच नाही तुमच्याकडे उगतही नाही येतही नाही जातही नाही एका गावात राहायचं ना तुमच्याशी बोलणंही नको तुम्हाला माझी गरज पहिलं नको तर मला चालायचं तुमची दादा, गरज नको तुम्हाला पहिली यायची बसायची आले माझ्या बाबा काय ग तो बाई? प्रश्न वेगळा. या ना बाबा काय 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 झालं मला सांगा. हा तुम्ही बोलले जा सासरी आणि तिकडून आले तर पाहिलं तर असं आहे असं म्हणजे हा तिकडे कुठं बोर्ड दाखव राहिले तू? काय केलं मी काय केलं म्हणजे जावई, हा तुम्ही सुधरा आता सुधरा. हम्म अहो मामा मी नाही सुधारलाच सुधारणार ते आहे माणूस. सुधारलाच आहे मी काय केलं वागू नका वागू नका. मला एक सांगा तुम्ही पाहुणे तुमच्या गावात बाई माणूस आहे का तो मग तुम्ही घरात जर बसले असेल चालले असेल तर तुम्ही आवाजीला बसले असेल हो बोलले ताई असेल. त्या ठिकाणी गरोगर मातीत तुझ्या नवरा बाई एखादी बाई बसली तर त्याला जमले का पप्पा तो दम काढला असता का? पण बाई बोलणं आणि दार लावून बोलणं ही गोष्ट वेगळी राहते बोलायचं टायमिंग आहे त्याला. मामा त्यांचा नवरा बायामध्येच काम करतो कधी शब्दानं बोलल्या नाही त्या नाही बोलावं लागत. तुम्ही म्हणून घेऊन बसले का काय त्यांना म्हणून घेऊन बसले काय अर्धवट भेजाय का काय तुझा ए, बसली? एवढा नको आवाज वाढवू तू. मग आवाज वाढव म्हणती सोन कशी त्या बोलत पोराजवळ बसली तर बसली ना आवाज केवढा दिमाखाने बोलते हो ताई, हो तुमच्या ताई, पोराला काय सोनं हो दिलं ताई, आपल्याला? खाली आवाज कर बोला चूक तुमची. माझी काय चुकी नाही तो माणूस चालला आता तुम्ही तो परागार देऊ माझा द्या ऐकून घ्या त्यांच्या म्हातारी तुझ्या टायमाला तुला का बोललं नाही याला मी बोलवलं मामा मी बोलवलं जावायला बोला दुसऱ्या बायला बोलायचा काय संबंध आहे तुला तुमचा काय इड्याचं काम आहे त्यांनी बोलवलं म्हणून आले तुला काय काम आहे इड्याचं? तुमच्या जावायनी बोलवलं म्हणून आले जावयाला बायको- बायको वाशी घालायची. अहो, वैल चला. अहो हा, वैल चला. असं नाही राहत. मी काय म्हणतो तुम्हाला समजून बापाच्या सांगतो पोरीला- समजून मला सांगतो नाही, काय अधिकार आहे तुमचा समजून मामा. सांगायचा? बरोबर, तुला काय मला आहे? अधिकार काय समजून सांगायचा तू तुमच्या आला जावायला नाही
बाबा. ए पुढे आवाज कमी कर, आवाज कमी कर तू. त्यांचा परपंच होऊन तुमच्या द्या, बाईचं त्यांचा सांभाळ, परपंच मला होऊन नका द्या. सांगू. माझ्या त्यांचा बाबतीत परपंच होऊन द्या. आता मलाच गुन्हेगार पण राहिला ते गुन्हेगार तुम्हीच आहे, हा. गुन्हेगार हो, तुम्हीच मी आहे. माझ्या नवऱ्याला घेऊन येते आणि मग पाहते. हा घेऊन ये. ए काय? तू का रे एवढा नरम बोलून राहिला? अहो मग आजकालचं बोलत नाही ना मी पहिल्यापासून बोलून राहिलो ना ते. अरे पण मग तिच्या समोर का गार पहिले बोलतो? मग बोलतो ना, चल. अहो, बोलायचं मग जास्त बस करी माय पोर घेऊन का जातो. बरं? बस कवर आहे बोल तू. बस बोल. अहो, नाते आमचं हसायचं हाताचं नाही तर बाई. मग? हाताला टाइमच द्यायला तू परत ते हो परत. हो मामा ऐका बसलेलो होतो तिने हात धरून उठवलं का मला हात धरून काय उठवलं. सावळायचं तुम्ही बी? तुम्हाला शेतात काम नाही, तुम्ही नाही बी का? त्या डवळे झाले ना बोलायचं नाही तुम्ही गावात कोणाशी बोलती नाही का म्हातारे झाले त्याला गप्पा कोणला ते काम करता तुम्ही घरात गप्पा मारते. घरात मग आता आलं ते एका दिवशी राहतं माणूस मला माहिती त्याला लीड करमत नाही म्हणून ते जातं वावरामध्ये तुम्हाला समजून जायचं झालं ते सोडून द्या आणि पुढे चांगलं वागा. नाही चालत तुम्हाला नसेल तुझं नसेल म्हणणं ना नाही बोलणार तुला नाही सहन होत बोलायचं, नाही मला बोलणार मला नाही यायचं हा. इथं. माझ्याशी बोलू हा. नका तुम्ही. या अशा आपल्याला आरोप काय ते नाही रिकामटे चालणार. आरोप करते? हा, हे काय मग? घरचे बी तसे दारचे बी तसे एकडं पद्धत झाली का एखाद्या बाईवर चारित्र्यात संशय घेणं म्हणजे काय राहतं? संशय घेणं म्हणजे एवढं नाही, गुळमाट काय? पुढे चालत असं आम्ही वरती मी संशय घेता ना दादा तुम्ही माझ्यावर आम्ही शेतामध्ये काम करतो ना तुम्ही मग पोराला घेऊन शेतामध्ये करा. काम का? तुमच्या लेकाला न्यायचं ना तुम्ही करता तर तुम्हाला तुमच्या लेकाला सांगा ना. पण लेकाला जोडीदार आहे ना. दादा जाऊ दे, दादा अहो, जाऊ दे. काय? आल्या कशा जा तुम्ही आता हो, आल्या कशा वहिनी जा तुम्ही याच्या काय पुढे आपल्याशीच बोलायचं नाही, 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 चालायचं तुम्हाला नाही. बोलावं. तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल माझी आत्ता बॅग भरेल वहिनी आता नाही जाऊ दे बोलायचं. माझी चुकी मी माफी नाही नाही मागतो मी आहे ना माझ्या नवऱ्याच्या कानावर घालणार आहे आता सगळं. तुमच्या जाऊ दे माझं काय असतं ना तुम्ही माझ्या नवऱ्यापर्यंत नेलंही नका नसतं. विषय वाढू जाऊ द्या नाही, नाही, आज तुम्ही बोलले उद्या हे म्हातारे बोलतील उद्या उठून गावात लोक ही धमकी झाली बरं का माझ्या नवऱ्याला सांगायचं ही धमकी झाली सांगणारच आहे. शक्यच नाहीये. बोलू का लगेच फोन हा करू? लगेच बोलव हो, वहिनी जाऊ जाऊ बोलो बोलो हो वहिनी जा मोडतं बोलो. गेलं अहो लोक तमाशा पाहू राहिले जा वहिनी नाही तुम्ही नाही बाई मला नाही चाट पटलं. नाही नाही इथून पुढे काही नाही नाही, विषय नका सोड जा मग माझ्याशी बोलायचं जा जा नाही. चालू आल्या करा रस्त्याने तसंच जायचं कड्याकडेने येडी बिडी का कायला बोलायचे हा दुसऱ्यावरून घरात भांडण नका करू. नाही मी घेतली माघार घेतली ना मामा माघार घेतली या अशा गोष्टी परत घडायला नको. त्या ठिकाणी कोणी असेल ना बरं समजा तुमची बायको एकटी घरात आहे एखादा जवान पोरगा तुझ्या गप्पा करता येतं तुम्ही काय म्हणता? येतो तो गणपती किती वेळ बसतो मी काही म्हणलो तुला बोललो कधी संशय घेतला का हा मग तुम्ही नसताना येऊन बसता का ते होता 2-3 वेळेस पाहिलं मी हा, नका तुम्ही माझ्या बाई आरोप पोर घेऊ. पहा, दादा कापून पहा, कापून कापून हे नाही. हे आरोप आहे बरं का नाही आरोप नाही करायचे आरोप आहे रे का बरं? तुझा. नाही, 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 तू अजिबात नाही. जायच्या पहिले गणपती येऊन गप्पा मारत नव्हता नव्हते आलेला गणप्या बा दादा पाहून घ्या तुम्ही शक्यच नाही आणि तू खपून घेशील असं हा? नाही नाही मी संशय घेतच नाही तिच्यावर तुला कधी बोललो अरे काय बोलो तू हा तुला कोणी माणसं सण बरं होत्या चला घरात चला नका बोलून करू चला. पाहुणे चला मामा चला हे पोरी घे बॅग घे. मामा अहो चला चहा पाणी घ्या या नाही चहा पाणी घ्या नाही हो, नाराज नको या चहा पाणी घ्या म्हणण्यानंच केलं. नाही नाही काय नाही काय नाही ये भाऊ चहा घेऊन जा काय नाही नाराजगी दूर करतो या